नमस्कार. संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर आग्रा किल्ला परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्यानं परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यामधील दिवाणे आम मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्यानं परवानगी दिली आहे. याआधी आग्रा किल्ला परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यास नाकारण्यात आलेली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, मग शिवजयंतीबाबत भेदभाव का, असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि त्यानंतर आता पुरातत्व खात्यानं ही परवानगी दिली आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज मला आनंद वाटतोय सांगण्यासाठी की आत्ताच काही वेळापूर्वी आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाने परवानगी दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या लाल किल्ल्यामध्ये क्रूर राजा औरंगजेबकडनं नजरकैद हा शब्द वापरला गेला होता, त्याच दरबारामध्ये आम्ही सर्व शिवभक्त फार थाटामाटात महाराजांची 393वी जयंती साजरी करणार आहोत. फार आनंद आम्हाला सर्वांना आहे. आर्कोलॉजी सर्व्हे ऑफ इंडियाचा आमचा प्रचंड संघर्ष झाला. आज त्यांनी काही अटी त्याच्यामध्ये टाकल्या. काही अटी सरळ आहेत, काही जाचक आहेत, परंतु कायद्याला मानणारे आम्ही आहोत. ती संपत्ती राष्ट्रसंपत्ती आहे. त्याचं सर्व अटीचं पालन करून, शर्तीचं पालन करून आम्ही शिवजयंती साजरी करू. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर येते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून 10वी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं परीक्षेसाठी वाढवून मिळणार आहे. राजसाहेबांचा सुद्धा मला फोन आला होता, राज ठाकरे साहेबांचा, की याच्यामुळे मुलांना काही अडचणी निर्माण होतील. आज त्यांनी एक शिष्टमंडळ सुद्धा माझ्याकडे पाठवलेलं होतं आणि अनेक ठिकाणून मला हा फीडबॅक सुद्धा आला की मुलांना याच्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भात मी माझ्या डिपार्टमेंटशी चर्चा केली आणि सुरुवातीची जी 10 मिनिटं फुकट जाणार आहे ती आम्ही नंतर 10 मिनिटं वाढवून या ठिकाणी कॉम्पन्सेट करणार आहे. आणि हा निर्णय कालच मी रात्री मुख्यमंत्री महोदयांच्या सुद्धा कानावर घातलेला आहे आणि आम्ही राजसाहेबांचा सुद्धा आभारी आहे. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाची सुनावणी आता उद्यावर गेलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये उद्या शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर सुनावणी होईल. त्यामुळे सत्ता संघर्षाचं प्रकरण सध्याच्या घटनापीठासमोर राहणार की 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार, हे उद्याच ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्याच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू असून हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर याची सुनावणी होणार, याचा निर्णय आज होण्याची शक्यता होती. परंतु 4 वाजल्यानंतर न्यायालयाचं कामकाज संपलंय आणि त्यामुळे यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. युक्तिवाद होत असताना एक हे झालं आणि प्रत्येक वेळेला मध्ये एका इंटरव्हलला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा एकत्र बसून, कारण हे एवढं नबम रेबिया लागू करण्यासारखं हे नसून प्रत्येक पायरीवर याला वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळे फॅसेट्स आहेत जे नबम रेबियाच्या ह्याच्यामध्ये येत नाही. नबम रेबियाचा कायदा म्हणून जर घेतला तर त्याच्यापेक्षा फार वेगळं हे आहे. अशा प्रकारचं सरळ निवेदन आहे. ज्या बाजू आम्ही समोर ठेवलेल्या आहेत कोर्टाच्या समोर, आणि हे 7 जणांच्या घटनापीठासमोर जावं आणि नबम रेबिया केसचा निकाल किंवा त्याच्या बाबतीतला खुलासा किंवा उपाध्यक्षांचे अधिकार, हा जो या 8 मुद्द्यांमधला जो महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे, या मुद्द्यावरती घटनापीठाने 7 जणांच्या घटनापीठाने याच्यावरती निर्णय द्यावा ही मागणी केलेली आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की साधारण आमच्या मागणीला योग्य तो न्याय मिळेल. उद्या या बाबतीमध्ये थोडी सुनावणी बाकी आहे, ती सुनावणी पूर्ण झाल्यावरती उद्या या बाबतीतला अंतिम निकाल येईल. रेबिया केसच्या संदर्भातले जे निर्णय दिलेले आहेत ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेले आहेत आणि जर त्याच्यात चेंजेस करायचे असेल तर ते
5 न्यायाधीशांचं घटनापीठ जर चेंजेस करायचे असेल तर त्यात करू शकत नाहीये जर कायद्यात किंवा त्या जजमेंटच्या बाबतीत. तर हाही आता चर्चेचा एक मुद्दा चाललेला आहे. डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत कुठलाही चर्चा झालेली नाही आणि डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाहीये. केवळ फक्त ह्या ठिकाणी रेबिया जे प्रकरण आहे त्या केसच्या संदर्भातच चर्चा चालू आहे. तो फक्त या ठिकाणी लागू होतो की नाही याचीच चर्चा चालू आहे. आता त्याच्यात एक दुसरी भूमिका जो समोरचा पक्ष आहे त्यांचा एक खोटारडेपणा दिसून आलेला आहे. आज या ठिकाणी त्यांनी रेबिया प्रकरणाचा विरोध दर्शवलेला आहे. आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याची जाहिरात आसाम पर्यटन विभागानं प्रसिद्ध केली. त्यामुळे नवा वाद उफाळून आलाय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रामधील खेड तालुक्यातील भीमाशंकरकडे पाहिलं जातं. आता काहीच दिवसांवर महाशिवरात्रीही तोंडावर आहे आणि त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भीमाशंकर आसाममध्ये असल्याचं भासवून नवा वाद निर्माण केला. एकीकडे राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झालेला होता. त्यांनी काय दावा करायचा करू द्या. आपलं राज्य, आपला धर्म आणि आपली संस्कृती हे कोणी पळू शकत नाही. आपली संस्कृती आहे. आपलं धार्मिक क्षेत्र आपले धार्मिक क्षेत्र आहे. कोणी काही दावा करतं उठून सुटून त्याला काय रिप्लाय द्यायचा आहे. अर्धवट अध्ययनाच्या जोरावर अनेक नेत्यांनी काही वक्तव्य केली. वस्तुस्थिती त्या परिपत्रकासहित मी माझ्या ट्विटरवर मांडली आहे. माहिती नसताना ज्यांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत वक्तव्य केली आणि आम्हा शिवभक्तांची मनं दुखावली तर ते काँग्रेसवाले नेते आणि अन्य पक्षाचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? आज संपूर्ण देशभरात जे श्री भीमाशंकरचं जे महत्त्व आहे ते सर्वांना परिचित आहे आणि सर्व शिवभक्त त्या ठिकाणी येतात. त्यामुळे कोणी काही बोलले त्याला काही महत्त्व नाहीये. देवाला कोणी पळून देऊ शकत नाही. सहकारी मंत्री आहेत ना ते मुख्यमंत्री. नाही, कोणी असून दे, कोणी काही बोलू शकते, सहकारी असून दे, कोणी असून दे, देवाला कोणी पळू शकत नाही. देवाचं स्थान हे एक वेगळं स्थान आहे. ते प्रत्येकाच्या हृदयात स्थान असतं. हृदयातून कोणी पळवत नाही. आसाम सरकारचा हा शुद्ध वेडेपणा आहे. इतिहासातल्या सगळ्या नोंदीप्रमाणे भीमाशंकर हे भीमा नदीच्या उगमाच्या जवळच आहे आणि ते खेड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे आसाम सरकारने असा विचित्र दावा करून स्वतःचंच हास्य करून घेतलेलं आहे आणि त्यांनी असा प्रयत्न देवस्थानं चोरायचा प्रयत्न केला तो महाराष्ट्रातील जनता कधी खपून घेणार नाही. व्यक्तिद्वेषाचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि विरोध करेल त्याच्यावर अनेक आपत्त्या आणल्या येतात असं चित्र आज भारतात हळूहळू उभं राहते. असं पूर्वी नव्हतं. बरेच मैत्रीचे चांगले संबंध असायचे. विरोधात टीका केली तरी 10 मिनिटात एकमेकाच्या गळ्यात गाळे घालून फिरणारे विरोधक देखील आपण महाराष्ट्रात मागच्या 25-30 वर्षात पाहिलेले आहेत. त्यामुळं राजकारणातलं हे चित्र दुरुस्त झालं पाहिजे. गुवाहाटीचा वापर ज्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी केला, स्वतःच्या हितासाठी केला, बदला घेण्यासाठी केला, तिथं जाऊन तिथं असणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अनेक वेळ घालवला. इथून रणनीती करत असताना फोनवर असेल, दिल्लीत जाऊन भाजपचे नेते त्यांना भेटले. त्यांना खऱ्या अर्थाने आपण विचारलं पाहिजे की त्यांना या बाबतीत काय वाटतं. पण आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतो. कुठेही महाराष्ट्राच्या अस्मितेवर, महाराष्ट्राच्या विचारावर कुठेही कुणीही घातला नाही पाहिजे. या बाबतीतली दक्षता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याची जनता म्हणून सगळ्यांनीच त्या ठिकाणी घेण्याची जरूरत आहे. दरम्यान याबाबत बाळासाहेब थोरात आणि गुलाबराव पाटील यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात. भीमाशंकरच्या बाबतीत वाद होण्याचं काही कारण नाही. त्याचं जी बांधणी आहे, ठेवण आहे, बांधणी आहे, त्याचे काही वैशिष्ट्य आहेत आणि त्या वैशिष्ट्या पद्धतीनं जरी पाहिलं आर्किओलॉजीच्या पद्धतीनं तरी लक्षात येतं की भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आता नवीनच काय मांडणी झाली आहे आसाममध्ये ते आहे, हे आपल्या श्रद्धेला धक्का लावणारं आहे. ही वस्तुस्थिती आहे.
अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचंय असाच विचार चाललेला दिसतोय आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर देत नाही अशी अवस्था दिसते आहे. आपण त्याला मान्य करत नाही. कोणी म्हणण्याने दावा सत्य होतो असं नाही आहे. देव ज्या ठिकाणी आहे लोक त्यालाच मानतात. उद्या म्हणाल काशी आमची आहे, काशी तिथे होती, कोणी म्हणाल तो ती तिथे होती, असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. जिथे देवाला महत्त्व दिलं गेलं आहे, प्रभू रामचंद्र हे अयोध्येतच शोभतात. कोणी कितीही म्हणत गेलं तर त्याला अर्थ नाही आहे. आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाबुलनाथ मंदिराबाबत मोठा निर्णय. कारण भाविकांना पिंडीवरती फूल अर्पण करण्यास परवानगी आणि जलाभिषेक करण्यासाठी प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंदिर प्रशासनानं भाविकांना कोणताही विधी करण्यास मनाई केलेली होती, मात्र पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीनंतर आता भाविकांना ती देखील परवानगी देण्यात आलेली आहे. बाबुलनाथ मंदिरामध्ये जर आपण जाणार असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी. बाबुलनाथ मंदिराबाबतला एक मोठा निर्णय आपल्या सगळ्यांसमोर येतोय आणि त्यानुसार आता भाविकांना पिंडीवर फुलं अर्पण करता येणार आहेत. तर जलाभिषेक करण्यासाठीही प्रशासनानं अखेर मंजुरी दिली आहे. खुद्द पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चित शिवभक्तांमध्ये आता आनंदाचं वातावरण असेल. बाबुलनाथ मंदिराबाबतचा हा मोठा निर्णय आणि या निर्णयामुळे भाविकांना पिंडीवर फुलं अर्पण करता येणार आहेत आणि जलाभिषेकही घालता येणार आहे. दोन्ही त्यांची एक ख्याती आहे. पूर्ण देशामधून विदेशामधून लोक तिथे येतात आणि 18 फरवरीला शिवरात्री आहे. तर त्यावेळी 1 ते 2 लाख लोक तिथे पूर्ण महाराष्ट्रामधून तिथे येतात. मोठी गर्दी असते. भाविकाची आपली भावना आहे. कोरोनामध्ये तिथे आपण रेस्ट्रिक्शन आणले होते आणि नंतर ITIची एक रिपोर्ट आली होती की तिथे मंदिरचे ते आपण जे काही तिथे अर्पण करता त्यामध्ये कधी कधी कुंकुम किंवा अन्य काही असे पदार्थ येतात, त्यामध्ये कधी कधी भेसळ असते. तर त्यातून ते शिवलिंगवर डॅमेज व्हायला सुरुवात झाली आहे. तर ते आपण रेस्ट्रिक्ट करावं असा त्यांची रिपोर्ट होती. पोलिसचा पण असा आग्रह होता की ITIची रिपोर्ट बरोबर आपण तुम्ही पुढे, महानगरपालिकेचा पण आग्रह होता. त्या अनुषंगाने ते भाविकामध्ये आणि ट्रस्टमध्ये सामंजस्याची गरज होती. ट्रस्टियाचं फक्त असाच मनामध्ये होता की ते शिवलिंगना किंवा मंदिरने काय नुकसान होऊ नये आणि ते भाविकाच्या मनामध्ये असा होता की ते मी दरवर्षी तिथे पूजा करत आहे, ते अर्पण करत आहे, ते आम्हाला करू द्या. तर या आता पोलीसचे बरोबर राहून, अधिकारीचे बरोबर राहून, ट्रस्टी पण आहे, भाविकचे पण प्रतिनिधी आहे आणि सामाजिक प्रतिनिधी पण आहे. आता आपण त्याचे मार्ग काढला आहे आणि यावेळी 18 फरवरीला चांगली रीतीने सर्वांना दर्शन मिळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचा टाकलेला होता असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी प्रतिसवाल केलाय. वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजणाऱ्यांना कशाची भीती असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. तसंच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपची वाताहत होईल असाही दावा त्यांनी केलाय. या क्षणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. थेट जाऊयात. किल्ल्यातील दिवाणी हो हो लाल किल्ला ओके रोलिंग रोल रोल पॅनल रोल. सर यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. विशेषतः आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती उत्सव पहिल्यांदा साजरी केला जाणार आहे. आपणही उपस्थित राहणार आहे. काय नमकी त्या संदर्भात? आग्र्यातील लाल किल्ल्यामध्ये 1666 म्हणजे 350 पेक्षा जास्ती वर्ष झाली. त्यावेळेस छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अवमान झाला होता, त्यांना औरंगजेबाने भेटण्यास नकार दिला होता, अशा किल्ल्यातील दिवाने आम मध्ये यावर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं भाग्य तमाम शिवप्रेमींना मिळते आहे. खरं म्हणजे
ही सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब, त्याचबरोबर केंद्रीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री रेड्डीजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि भारतीय पुरातत्व विभाग या सगळ्यांनाच मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. जी आम्ही विनंती केली ती मान्य केली आणि आत्तापर्यंत कधी न झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आग्र्यातल्या त्याच ठिकाणी लाल किल्ल्यातल्या दिवाने आममध्ये करण्याचं भाग्य मिळतंय, ही सगळ्यात मोठी बाब आहे, आनंदाची बाब आहे. आणि म्हणून मी प्रेमींना देखील विनंती वजा आवाहन करतो की या ऐतिहासिक घटनेचे सगळेच जण साक्षीदार व्हावेत. पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. शिवजयंती उत्सव राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा केला जाणार आहे, तो आग्र्यामध्ये. हा, हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी फार अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. कारण जिकडे जी घटना 350 वर्षापूर्वी घडली आणि त्याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्याचं भाग्य, संधी मिळते, ही देशातल्या सगळ्या शिवप्रेमींसाठी मोठी बाब आहे. सर, एक हिंदी में यही बात है, दिल्ली के आगरा में शिव जयंती उत्सव साजरा मतलब मनाया जाने वाला है, क्या कहेंगे इस बारे में? दिल्ली के आगरा लाल किले में इस बार पहली बार छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाने का सौभाग्य तमाम शिव प्रेमियों को मिल रहा है. ये बहुत बड़ी घटना है. आग्र्यामधील शिवजयंतीचे साक्षीदार व्हावे अशा प्रकारचं आवाहन शिवप्रेमींना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेला केलेलं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततो.